14 नोव्हेंबरला एलिझाबेथ एकादशी आपल्या जवळच्या सिनेमागृहात येतोय. पण असं झालं की चित्रपटाचा ट्रेलर जेव्हापासून रिलीज झाला आहे तेव्हापासून राश्री मराठीच्या ऑफिसमध्ये या चित्रपटाची खूप बज आहे. सो फायनली आम्ही असं डिसाईड केलं की या सगळ्या छोट्यांना आमच्याच ऑफिसमध्ये आणायचं आणि आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी त्यांना गप्पा मारण्याची एक संधी द्यायची. ओके, मे बी आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतो ही आमच्यासाठी संधी आहे. सो लेट्स गो देअर आणि पाहूया की लोक काय करतात. ते ऑलरेडी स्वतःच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये खूप बिझी आहेत. हॅलो हॅलो. हाय. हाय. ओके, आता तुम्ही मघाचपासून आमच्या ऑफिसमध्ये आहात आणि खूप मजा चालू आहे. तर जस्ट एकदम सगळे जर्नलिस्ट सर्व नेहमी विचारतात असा प्रश्न, कसं वाटतं? असं वाटतंय? नाही, 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 मला वाटलं असं पटकन answer नाही. भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. हे मी कधी पाहिलं नव्हतं ना, अशा खुर्च्या वगैरे खूप मस्त वाटतंय. अशी माणसं पाहिलेलीस का? नाही 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 आम्ही पण तुमच्यासारखी माणसं पाहिली नव्हती. आम्ही पण पहिल्यांदा. नाही पाहायचे आहेत का? चला पंढरपूरला. आता पुष्कर आहे आपल्यासोबत, श्रीरंग आणि सायली. तर ही तिन्ही मुलं आहेत आणि ती आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. माझ्यासोबत माझे सगळे ऑफिसचे फ्रेंड्स आहेत आणि त्यांना काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. काय, कोणाला पहिला प्रश्न विचारायचा आहे? खरं तर बऱ्याचशा गप्पा मारून झाल्या आहेत ह्याच्या आधी, पण तुमच्या तिघांकडून आम्हाला अशी काहीतरी एक पिक्चरच्या वेळेला जी घडलेली असेल ती एखादी आठवण जी तुम्हाला कायम कायम लक्षात राहील. गंमत आहे खूप मस्त. एकदा ही असं पळत चालली आहे आणि मागनं कॅमेरामन तिला फॉलो करतोय असा शॉट होता. तर आणि एक गल्ली होती आणि तिथे तिला वळून थांबायचं होतं आणि कॅमेरामन मागच थांबणार होता. ती पळत पळत गेली, गल्लीत वळली आणि परत थोड्या वेळाने मागं वळून आली आणि कॅमेरामनने पाहिलं तर तिच्या मागं म्हशी लागल्या होत्या. काय केलं सायली? म्हशी लागल्या होत्या मागे. तेव्हा एक म्हणजे त्या बोळात एक अशा खोल्या असतात छोट्या छोट्या, तर त्यात लपली एकदम म्हणजे एक मी पळायला लागलो आणि मागं असं म्हणजे गळ्यातल्या घुंगराच्या आवाजाला मी काय म्हणजे उंटा आलाय का इकडं मागं वळून पाहते तर एवढ्या म्हशी, म्हणून मी पटकीनं कुठेतरी लपले. आणि तुमचं आणखी एक झालेलं ना, तू जे मला सांगितलेलंस की तुम्ही शूटिंग करत होता आणि एक आजी आलेली मध्ये. बघ, आम्ही सर्वांनी प्रेस कॉन्फरन्स पाहिलेली, आम्हाला सर्वांना माहिती आहे तू काय काय सांगितलंयस ते. दंगलीचा शॉट होता. आता तुम्ही पाहाल पिक्चर तेव्हा तुम्हाला दिसेल. तर म्हणजे असं येणार लोक आणि ते आमच्या दुकानावर पडणार होती. मग तिथं म्हातारी आजी एक मागं सापडली आणि तिने मागं आली आणि त्या म्हातारी आजीच्या अंगावर पडली. ती आजी आमच्या दुकानावर पडली थापतीशी. आणि मग नंतर जंगल वगैरे ओसरली, पोलीस त्यांना घेऊन गेले. म्हणजे पोलिसांना खरंच वाटलं बहुतेक. आणि नंतर ती म्हातारी आजी होती ती उठली आणि कन्नडमध्ये बोलायला लागली. काय झालं रे? काय बोलत होती काय माहिती, पण आम्ही रडायचं होतं आम्हाला तर आम्ही हसायलाच लागलो. आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही ना पूर्ण पिक्चरमध्ये, खास करून तुम्ही दोघं, हा खूप टवाळक्या करत होता, पण तुम्ही दोघं खूप धावलाय. तर ह्या आधी एवढं कधी धावलेलात तुम्ही? आमच्या शाळेला खूप मोठं ग्राउंड आहे, त्याच्यामुळे आम्ही नाही शिक्षा नाही होत, पण आमच्या इकडे जे तास असतात खेळायचे तर तिकडे आम्हाला वॉर्मअप म्हणून 4 राऊंड रोज पळवले आणि खूप मोठं ग्राउंड आहे, त्यामुळे मी पळलोय. तुला सवय नव्हती? नाही, मला म्हणजे एवढं पळायची सवय नव्हती. एकदा काय झालं, असं शॉट घेत होता पळण्याचं, त्यामुळं ना मला काही कळली नाही पायरी कुठं होती, धपतीशीने खाली गडगड. तुझं काय? तू खूप मस्ती केली आहेस, खूप दादागिरी केली आहेस. मी पाहिलंय पिक्चर त्यामुळे मला माहिती आहे. हो. खूप दादागिरी केली आहेस, खूप साऱ्या शिव्या दिल्या आहेस. हो, हे खरं प्रत्यक्षात तसं नाहीये पण. हो, मला माहिती आहे. हो. खूप जवळचं. हे तुम्ही माझ्या डायलॉग प्रोमोमध्ये पाहिलं असेल तर त्यावेळेस एक भांडणं करताना जसं एक थोडं शॉट दाखवला आहे, त्यात असं एका चष्मा घातलेल्या मुलाबरोबर. तर त्यावेळेस तो सीन चालू होता
आणि त्यावेळेस अशी भांडणं करताना अशी भांडणं करायला लागलो तर तिथल्या एक माणसाला खरं वाटायला लागलं आणि आला, ए पोरांनो पोरांनो पोरांनो, अरे काय भांडणं करताय, अरे मुलासारखी मुलं तुम्ही कशाला भांडणं करताय, अरे पुण्या मुंबईची मुलं भांडली तरी चालेल पण पंढरपूरची मुलं भांडली तर कसं व्हायचं, असा तो माणूस बोलायला. आणि मग कॅमेरा ओरडायला लागला, अरे यार क्या चल रहा है, शूटिंग आहे तमाशा, म्हणून ते सगळं गडबड भाजलं तिथं. आणि ना आम्ही जेवढं पंढरपूर पाहिलंय ना, खूप गर्दी असते पंढरपूरमध्ये, हलायला जागा नसते, चालायला जागा नसते. आणि तुम्हाला एवढं रिकामी पंढरपूरमध्ये फिरायला मिळतं. म्हणजे तुम्ही दोघं पंढरपूरचे आहातच, पण तरी पण असं रिकामं पंढरपूर असतं का? पंढरपूर रिकामं कधीच नाही. हा सकाळी आणि एकदम रात्री वगैरे ठीक आहे, पण असं दिवसा वगैरे पंढरपूर कधीच रिकामं नसतं. मग तुम्ही कसं शूट केलं एवढ्या गर्दीत? रस्ता क्रॉस करायचा असेल की इथे कसं वाटतं की गाड्या आहेत वगैरे, तिथे माणसं असतात म्हणून रस्ता कसा बसा क्रॉस करता येतो. आता तुम्ही तुमच्या शाळेच्या मित्रमैत्रिणींना माहितीच असेल की तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे काम करताय, मग ते आता तुमच्याशी कसे काय बोलतात, काय वागतात, सतत पिक्चरबद्दल गप्पा मारतात का नॉर्मल असतात का, काय तुम्हाला वेगळं असं नवीन काय जाणवलं त्यांच्याशी बोलताना वागताना? सायली? ते नॉर्मलच खरंच सगळेजण कोणीच भाव देत नाही. म्हणजे जेव्हा मी बोलायला जाते तेव्हा बहिणा नाव सांगतात की आम्हाला अभ्यास करू देत नाही. का तू मस्ती करतेस का? नाही, त्यांनी विचारलेलं ना. करत नाही. मी शाळेत आलो त्याचं एक 4 दिवसाचं मुंबईचं शेड्यूल संपून, तर आले की सगळे माझे एकदम गळ्यातच पडले. पुष्क्या कधी गेला, मला तुझी किती आठवण आली, काय काय झालं. मला पहिला जो तास असतो, पहिला जो वर्ग शिक्षकांचा तास असतो, त्या तासात मी शूटिंगवरनं आल्यावर कधी सुद्धा अभ्यास होत नाही. त्यात सगळे प्रश्न इंटरव्ह्यूज होतात. नाही पण प्रत्येक विचारतात आणि विचारून शिक्षकांची भांडावून सोडतात आणि त्या तासाला खूपच मजा येते. तुझ्यामुळे शिक्षकांना भाव मिळत नाही असं काही नाही, असं काही नाही, असं काही नाही, असं काही नाही. तू ह्याला म्हणत होतास की हा डॉन नाहीये वगैरे, आता तो आतमध्ये बॉसच्या चेअरवर बसून मस्त गोल गोल फिरत होता. बॉस नाहीये, तो डॉन नाहीये. दिवाळीत शूटिंग होतं तर दिवाळीमध्ये खाली लवंगीची माळ लावली, ती काहीतरी 500ची वगैरे असेल. तर हा इतका घाबरला आणि त्या सीन मध्ये खूप हसायचं होतं, आम्हाला रडायलाच लागला. नाही तुम्ही सगळे मला पंढरपूरचा डॉन समजत असतात पोस्टर प्रोमो ट्रेलर बघून, पण मी तसा बिलकुल नाही आहे. मी खूप घाबरट आहे. मी सगळ्या बऱ्याच प्राण्यांना भीतो आणि मी मी फटाक्यांना सुद्धा खूप भीतो. आणि त्यावेळेस कसं आम्ही सायकल असं घेऊन चाललेलो असतो, तर असं आम्ही म्हणजे असं आम्ही नाचत चाललेलो असतो, तर त्यावेळेस त्या असं दिंडीसाठी इतके फटाके उडवायला लागले, मग मी रडायला लागलो. मग सगळे शांत करून मी कसा सीन घेतला. पण मग पंढरपुरात दिंडी वगैरे असते तर जनरली फटाके वगैरे असतातच ना. हो फटाके असतात. तेव्हा काय करते? नाही मी उपनगरात राहतो, त्यामुळं दिवाळीच्या दिवसात किंवा अशा दिवसात मी सकाळी 10 वाजेपर्यंत मी घराच्या बाहेरच पडत नाही. मला याची फिल्मची आवड खूप आम्हाला कळली. तुम्हा दोघांना कसे पिक्चर आवडतात? मला आमिरचे पिक्चर आवडतात. आमिर खान न हे बघायला जाणार ना असं मी विचारते. नाही मग तू का आवडीचा ऍक्टर असून का नाही जाणार पीके बघायला? एवढा नाही आवडत तो. मला ऋतिक आवडतो. हा मग कुठचा बँग बँग बघितलास? नाही एवढा नाही. क्रिश 3 म्हणजे अर्ध्यावर निघाला. नाही आवडतो, पण बँग बँग नाही आवडत मला. क्रिश 3 क्रिश कोई मिल गया आणि कहो ना प्यारा आवडतो. म्हणजे तुला सुपरमॅन वाले मूवी आवडतात? हो आवडतात. आणि सायली तू? मला एवढे पिक्चर्स नाही आवडत. तू एकाच काम केलंयस पण आता. नाही पिक्चर मध्ये काम करायला आवडतं, पण पिक्चर एवढे बघायला नाही आवडत. हे पण आज पाहिलं का सायली खूप शांत बसते का? काय झालं? काय माहिती, ती गाडीत सुद्धा तिला स्नो वर्ल्ड मध्ये खूप त्रास झाला आणि ती गाडीत खूप शांत होती. ती गाडीत खूप झोपली होती खूप मेन म्हणजे. अच्छा आपण आहे ना सायलीला चेअरअप करायला एक करूया. आम्ही सगळे ना बांगड्या गरम. आम्हाला पण बोलू देणार नाही ती. नको.
हे करूया ना, आता तुम्ही एवढं बोललात ना तुमच्या पार्टचं, आता तिला बोलू दे. नाही नाही नाही, मागच्या इंटरव्ह्यू मध्ये ती मध्ये मध्ये पचकली, आम्ही त्याचा बदला घेणार आहे. ओके ठीक आहे, पण मला तिने बोलावं असं मला वाटतंय, त्यामुळे तिला मी बोलायला सांगणार. बरं, परमिशन आहे त्यांची. सो आपण सुरू करूया. सायली, आम्हाला तुझा डायलॉग खूप आवडतो. आय नो तू खूप बोललीस आणि खूप बोरही झाली असशील बिचारी, पण एनिवेज आम्हाला तो खूप आवडतो. आम्ही सगळे म्हणणार आहोत ए गरम बांगड्या, आणि मग तू पुढचं बोलायचं, ठीक आहे? चाय गरम, चाय गरम. एक गरम बांगड्या गरम चाय, गरम चाय. ए गरम बांगड्या. उलट म्हणली, ठीक आहे. उलट हसली काय, ठीक आहे. उलट म्हणली, ठीक आहे. तुला माहिती असेल तिला काय आवडतं. ओके, रिटेक. चाय गरम. ए बांगड्या गरम. चाय गरम चाय. ए गरम बांगड्या. बरोबर आहे ना सर आता? आता बरोबर. हे मुळात हे तिघे एवढे छोटे आहेत, त्यांना मेन ज्या स्क्रीनवर बघायचं तेव्हा वाटतं ॲनिमेटेड करून ठेवलं की आपण खरंच एवढे छोटे आहेत. तर मला सायलीला विचारायचं, तुला कविता खूप आवडतं असं कळलं, तर एक कविता ऐकायची तू स्वतः केलेली. हे कुणी सांगितलं? मी दिवाळीवर कविता केलती. आली दिवाळी, दारात घाला सडा रांगोळी, दिवाळी आहे सणांची राणी, उठा लवकर करा आंघोळी, कपडे घाला छान भरजरी, फटाके उडवा जपून अंगणी, बहीण भावाला करी ओवाळणी, भाऊ देतो बहिणीला भेटती देखणी, आकाश दिवा दाराशी लागतो, दिवाळी सण हवा वाटतो. ऍक्टिंगमध्ये तर तुम्ही तिघही तोडू आहातच, पण मला हे विचारायचं, अभ्यासात तुम्ही किती हुशार आहात? मी स्कॉलरशिप मध्ये आलेलो आहे. मी तसं ऍक्च्युली नापास आहे, ऍक्च्युली त्याच्या मी खूप विरुद्ध आहे वर्गात. माझा पण नेहमी पहिला नंबर असतो. आणि मला ते असंच असायला आवडेल. असं काही जरी माझ्याबद्दल सिनेमामध्ये जरी असं सांगितलं तरी मला माझ्या स्टाईलच असायला आवडेल असं मला वाटतं. येस. आणि न्यूटन? मला होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळालं होतं. आणि सायली? परत गणितात किती मिळतात सांग. म्हणजे मग आमची 100 पैकी तर नसते. मला मागच्या वर्षी 30 पैकी असतं, त्यात एक 38च्या म्हणजे वर मिळतात. सॉरी 28च्या वर. आवडता विषय कुठला? मराठी. तुझा? विज्ञान. तुझा? गणित आणि मराठी. गणित आणि मराठी कॉम्बिनेशन. वा, तू नक्की बिझनेसमॅन होणार, मला गॅरंटी आहे. गणितही आवडतं, मराठी आवडतं ना, म्हणून म्हटलं. कारण गणितात आकडे असतात ते मला खूप सोपे जातात, आणि मराठीची उत्तरं खूपच लवकर पाठवतात. पण मला सायन्स हा विषय अतिशय बोर होतो. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इथे भूते नसतात. ई भुनाचा फुल फॉर्म कळला तुम्हाला सर्व? मला पण नागरिकशास्त्र बोर होतं. हो, मला सगळं नागरिकशास्त्र इबुना मला सगळंच बोर होतं, कारण त्याचा अर्थच आहे इथे भूते नसतात, दुसरा अर्थ. त्यामुळं ते बोरच होतं मला. म्हणजे भूतं असलेली ठिकाणं तुला आवडतात? नाही, त्याचं असं म्हणणं आहे की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र बोर आहे, कारण ते बोरच आहेत, आणि त्याचा फुल फॉर्म असा होतो इथे भूते नसतात. म्हणजे ते भूतं नसतात की नाचतात? अच्छा सॉरी, नाचतात. इथे भूते नाचतात असं होतं. अच्छा बरोबर यार, सगळी भूतच असतात. बरोबर, हुशार आहात तसं तुम्ही. हो, थँक्यू. तुम्ही म्हणताय. तू आता मला एक गाणं गाऊन दाखवलं होतंस ना, ते प्लीज परत गाऊन दाखव एकदा प्लीज. तूच माय बाप बंधू, तूच प्राण सखा, तूच माय बाप बंधू, तूच प्राण सखा, दीन दुःखितांचा एक, तूच पाठी राखा, तूच माय बाप बंधू, तूच प्राण सखा, सज्जनांचा कैवारी तू, दुर्जनांचा वैरी, अनाथांच्या नाथा तुझी रूपे नाना परी, तुझ्या विना उभा जन्म होईल पोरका,
दीन दुःखितांचा एक, दीन दुःखितांचा एक, तूच पाठी राखा, तूच माय बाप बंधू, तूच प्राण सखा. तू पण शिकतोस ना? तुझी मम्मी शिकते राईट? नाही ते ऍक्च्युली विषारच झाल्यात. ओ माशा. पण हा पण खूप छान गाणं गात. हो हो सिरंग आज प्लीज होऊ दे. हा सगळ्यांनी मिळून. दगड दगड सूर्य दगड, दगड 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 दगड, तारे दगड पृथ्वी दगड, दगड 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 दगड, दगड दगड सूर्य दगड, तारे दगड पृथ्वी दगड, आदळली की उल्का दगड, ग्रॅव्हिटीचा जोर. घर 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 घर्षण हे गुरुत्वाकर्षण, घर 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 घर्षण हे गुरुत्वाकर्षण. थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्याबरोबर प्लॅन. तुम्हाला मजा आली आमच्याबरोबर बोलताना? एकदम मजा आली आणि खूपच मस्त वाटलं. मी रिअली सांगतोय, मी भाषण दिल्यासारखं उत्तर देत नाही. तुला मजा आली? हा रिअलिस्टिक आहे. हो, तो पिक्चर पण रिअलिस्टिक बघतो ना. खूप मजा आली. खूप मजा आली. मला सुद्धा खूप मजा आली तुमच्या सगळ्यांबरोबर. फार मजा आली. आणि तुमचा 14 नोव्हेंबरला पिक्चर रिलीज होतो आणि आय विश सगळी लहान मुलं पिक्चर बघायला जाओ. आम्ही सगळे जाणार आहोत पिक्चर बघायला. फर्स्ट शो फर्स्ट तिकीट ना? फर्स्ट डे फर्स्ट शो नाही ना? नाही फर्स्ट डेच जावं असं मला वाटतं. दिवसाचा फर्स्ट डे फर्स्ट शो फर्स्ट तिकीट चालेल. 14 नोव्हेंबर फर्स्ट डे फर्स्ट शो फर्स्ट तिकीट. खूप क्लिअरली सांगितलेलं आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो फर्स्ट तिकीट. ओके, आपण सर्वांना ऑल दी बेस्ट म्हणूया. आणि आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं. आय होप तुम्ही थिएटरमध्ये जाल आणि तुम्हीही चित्रपट एन्जॉय करा. सो 14 नोव्हेंबर पाहायला विसरू नका. एलिझाबेथ एकादशी परेश मोकाशी दिग्दर्शित. सो सी यू ॲट द थिएटर. सी यू ॲट द थिएटर सर्वांना बोला. ओके ओके, तुम्हाला माहिती आहे सी यू ॲट द थिएटरचा अर्थ? आता तुम्ही पिक्चरमध्ये येणार आहात. जॅपनीज असावं. ए, आपण जॅपनीज स्टेशन राहिलंच ना. तुम्हाला शिकायचं आहे का जॅपनीज? नाही नाही बिलकुल नाही. राहू दे नको. मला आवडेल. मलाही आवडेल. मलाही आवडेल. ओके ठीक आहे. आता मोहिता आपल्याला जॅपनीज नाही आता सांग. त्यांना सी यू ॲट द थिएटर सांग जॅपनीज. एगाकान ए एगाकान ए इकिमाशो. इकिमाशो. सी यू ॲट द थिएटर.